भिवंडी तालुका के अन्य गांव में भारत माता युवा प्रतिष्ठान व बाल गोपाल नाट्य मंडल द्वारा आज दिनांक 23 फरवरी 2025 को संयुक्त केंद्रीय मंत्री श्री महेंद्र जी वैद्य की अध्यक्षता में पुरस्कार प्रदान सोहला का आयोजन संस्थापक दीपक पाटिल, अध्यक्ष मिलिंद घरत, कार्य अध्यक्ष राजेंद्र भोईर, सचिव रुपेश पाटिल, सह सचिव महेश देसले, शंभू जाधव, संदीप महात्रे, उपाध्यक्ष भाव निरपुते, जयेंद्र गोड़े, सुदाम देसले, खजिनदार विनोद कुलकर्णी, सह खजिनदार जयेश घरत, सह खजिनदार प्रदीप जाधव, मुख्य संगठक प्रकाश लसने, पुंडा संगठक संदीप जाधव, संगठक प्रमोद गायकवाड़ तथा भारत माता युवा प्रतिष्ठान व बाल गोपाल नाट्य मंडल द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर महाराष्ट्र राज्य के कैबिनेट मंत्री श्री नितेश जी नारायण राणे, माजी पंचायत राज केंद्रीय मंत्री भारत सरकार कपिल जी मोरेश्वर पाटिल, भाजपा थाने जिला अध्यक्ष जितेंद्र जी राकी के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व अन्य गाँव परिसर के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। तो वही आगे हम आपको बता दें कि सभी मान्यवरों द्वारा सामाजिक क्षेत्र में उल्लेखनीय काम कर रहे शिव क्रांति प्रतिष्ठान के संस्थापक राजू भाऊ चौधरी व रिटायर आदर्श शिक्षक सुहाजी बसरकोट सर को विशेष पुरस्कारों से सम्मानित किया गया। या कार्यक्रमाचा आकर्षण मानबिंदू सन्माननीय आदरणीय यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आयोजकांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने पत्र विकास मंत्री नितेशजी राणे साहेबांचा या ठिकाणी प्रेमाची शाल सन्मानाची पुष्पगुच्छ देऊन त्यांना या ठिकाणी अंगाव नगरीमध्ये सर आपलं या ठिकाणी हृदयस्पर्शी स्वागत आहे। ज्यांनी अग्रक्रमाने पुढे नेण्याचं काम केलं असं आमच्या भिवंडीचा सुपुत्र सन्माननीय कपिलजी पाटील साहेब या ठिकाणी सन्मान होता कृपया भावनांचा आपण या ठिकाणी यानंतर आजचा सन्माननीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी, सन्माननीय राके साहेब अनेक मान्यवरांना या ठिकाणी मी सस्नेहपूर्वक निमंत्रित करतो आहे। आजचा हा पुरस्कार प्रदान सोहळा सुरू असताना आपण जोरदार टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी करायचा आहे। एक विद्यार्थी प्रिय शिक्षक, हर हुन्नरी कलाकार, सुंदर गळ्याच्या आवाजातून मंत्रमुग्ध करणारा एक कलावंत आणि या अंगावच्या या ठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या अशा शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यादानाचं ज्यांनी काम केलं ते सन्माननीय सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी सुरू आहे। विद्या मंडळ संचालित सौ शांताबाई राणांना होऊ हा अनोखा सण अविस्मरणीय असा हा सोहळा निश्चित आपल्याला प्रेरणादायी असेल। बसरकर सुद्धा झालेला हा सन्मान हा निश्चित आपल्याला आनंददायी असेल। सरांच्या इतक्या वर्षाच्या प्रदीर्घ शैक्षणिक एक पूर्णंद कार्यकुशल नेतृत्व मत्स्य व बंदरे विकास कॅबिनेट मंत्री सन्माननीय नितेशजी श्रीफळ असं हे देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान आपण करायचा आहे। आणि 11,000चा रोख धनादेश आजच्या भारत माता युवा प्रतिष्ठान आणि बाल गोपाल नाट्य मंडळाच्या वतीनं शिवाजी महाराजांच्या कार्यानं कर्तृत्वानं प्रेरित झालेल्या या लाडक्या व्यक्तिमत्वाचं महाराष्ट्राच्या मध्ये प्रथम मंदिर ज्याने तिच्या ग्रामीण भागामध्ये अत्यंत देखणं अधीर उभं केलं ते चौधरी साहेबांचा रयतेचे राजे शिवनराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। आजच्या महाराष्ट्रामध्ये जे काही विधानसभेचं वारं चालू होतं आपल्या सगळ्याला आश्चर्य वाटेल की त्यांनी या विधानसभेच्या काळामध्ये 100 दिवसांमध्ये 2,500 सभा घेतल्या आणि हिंदुत्वाचा विचार सगळ्या महाराष्ट्राभर त्यांनी पोहोचवला। आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांची कमतरता जाणवते। त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राचं काम होतं आणि माझ्याकडे कोकणाचं काम होतं, त्यामुळे आमचं गेल्या 5 वर्षापासून चांगलं मैत्रीपूर्ण संबंध होते। आपले जे वक्ते आहेत राणे साहेब त्यांचीही चांगली मैत्री होती।
आणि एक चांगला सोहळा करावा असा आमचा विषय झालेला होता, परंतु दुर्दैवाने काळाने झडप घातली. आज ते आपल्याला चक्का लावून गेलेले आहेत. मी सगळ्यांना विनंती करीन की आपण आपल्या जागेवर 2 मिनिटं उभं राहू. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रद्धेय दादाजी वेदक या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाची एक ज्वलंत तोफ, आपल्या राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नामदार नितेशजी राणे साहेब, आपल्या या लोकसभा क्षेत्राचं ज्यांनी समर्थपणे नेतृत्व केलं असे कार्यकुशल भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय कपिल पाटील साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय जितेंद्रजी डाके साहेब, ज्यांना आपण आज पुरस्कार देणार आहोत, असे माझे मित्र राजू भाऊ चौधरी, आदरणीय सुहासजी बसवकट सर. माझ्याकडे प्रास्ताविक दिलेला आहे. कमीत कमी वेळामध्ये माझा प्रास्ताविक मी संपवणार आहे. बालगोपाल नाट्य मंडळ 1989 साली अनगावमध्ये स्थापन झालं. जेव्हा स्थापन केलं तेव्हा फार मोठं काम उभं करू असं काही नव्हतं. मी 5वीला होतो, सगळ्यात मोठा मी वयाने 5वीला असलेला, आणि बाकी सगळे लहान. असं सार्वजनिक गणपती आम्ही ठेवायला सुरुवात केली आणि त्यातून आज हे बालगोपाल नाट्य मंडळाचं भारत माता युवा प्रतिष्ठान झालेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून स्वर्गीय तात्या लेले यांच्या संस्कारातून प्रेरणेतून ह्या मंडळाची मूर्तमेढ ओढली गेली आणि देव देश धर्म हे संघाच्या बालकडून घेऊन अनेक कार्यकर्ते काम करायला लागले. या सगळ्या वाटचालीमध्ये एक एक पाऊल पुढे जात असताना अनेक कार्यक्रम, अनेक उपक्रम मंडळाने केलेले आहेत. वर्षभरात अनेक कार्यक्रमांपैकी पोहण्याच्या स्पर्धा असतील, क्रीडा क्षेत्रातल्या काही स्पर्धा असतील, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने अनगाव ते रायगड अशी एक अभिवादन रथयात्रा अनगावरून जाते. ती अनगावरून ते रायगड मध्ये येणाऱ्या जवळपास 70-80 गावांमध्ये ही रथयात्रा 200-300 तरुण या परिसरातले 4 दिवस रथयात्रा गावागावातून जाते, पवित्र जल गोळा करते आणि शिवपुण्यतिथीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर आणि जगदीश्वराच्या मंदिरावर आपण अभिषेक करतो. असा एक स्तुत्य उपक्रम, महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आपण या मंडळाच्या मार्फत केला. मागे गणपती उत्सवामध्ये अनेक आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात आणि लक्षात असं आलं की पावसाळ्यामधल्या गणपतीमध्ये घरोघरी गणपती असतात, बऱ्याच जणांना वेळ मिळत नाही आणि म्हणून आपण काहीतरी समाजाला देणं लागतो, समाजाला काहीतरी चांगले उपक्रम दिले पाहिजेत आणि म्हणून आपण पावसाळी गणपती सोडला आणि मग मागे गणपती उत्सव 2012 साली सुरू केला आणि त्याला जोडूनच ही पुरस्काराची कल्पना पुढे आली आणि या पुरस्कारातून समाजामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा, संस्थांचा सत्कार करावा असा एक विचार पुढे आला आणि त्या विचाराला लगेच गती मिळाली आणि त्या गतीप्रमाणे आपण महाराष्ट्रातील अनेक, महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या अनेकांना आपण पुरस्कार दिले. पद्मश्री गिरीशजी प्रभुणे असतील, कैलासवासी अपर्णताई रामतीर्थकर असतील, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आखळे असतील, ज्यांनी 26/11 मध्ये प्राणाची बाजी लावली
अशा स्वर्गीय शहीद तुकारामजी ओंबळे यांना मरणोत्तर त्यांच्या कुटुंबाला पण पुरस्कार दिला. अनेकांची नावं घेता येतील आणि या पुरस्कारातून येणाऱ्या सगळ्या कार्यक्रमातील नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी, स्वयंसेवकांनी प्रेरणा घ्यावी आणि आपल्यालाही त्यासारखं काही करता येईल का, या भारत मातेचे ऋण फेडता येतील का, म्हणून या पुरस्काराचं नियोजन. खरं तर गाव स्तरावरचा पुरस्कार निवडणे फार कठीण असतं. आपण सगळे खेड्यातले आहोत, राणेसाहेब पण खेड्यातलेच आहेत. गावातलं एकूणच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वातावरण हे आपल्याला माहिती कसं असतं. साधारण चांगलं काम लवकर करता येत नाही आणि जो करेल त्याला मागे घेतण्याची कृती असते. पण त्यातूनही अंगावकरांनी या सगळ्यावर मात करत आपण पुरस्काराची योजना आखली आणि जेव्हा पहिला पुरस्कार आम्ही ठरवला तर अंगामध्ये पहिला पुरस्कार कुणाला द्यावा असा एक विषय पुढे आला. नाव डोळ्यासमोर येईना, कारण आपल्या गावामध्ये चांगली लोक आहेत ही भावना पटणं कठीण असतं. परंतु आम्ही सगळे संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे ती दृष्टी होती आणि पहिला अंगामधला पुरस्कार आम्ही सावंत म्हणून आहेत, घाटबाई म्हणून आहेत, त्यांना दिला. नंतर लक्षात आलं का यांनी खूप मोठं गावामध्ये राहून काम केलंय. काय काम केलं त्यांनी, तर किमान ज्या काळामध्ये डॉक्टर नव्हते, दवाखाने नव्हते, त्या काळामध्ये या घाटताईंनी 1 लाखापेक्षा जास्त डिलिव्हरी या परिसरामध्ये केल्या. आम्हाला लक्षात आलं नाही एवढा मोठा हिरा आपल्या गावामध्ये आहे. आणि मग जसं जसं आम्ही पुढे पुढे जात होतो तसे गावातली नावं निघत होती. पुढच्या वर्षी सगळ्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडायचा, पुढच्या वेळेस कोण आता राहिला, सगळे गावातले अंगाभूषण झाले. पण ती दृष्टी कार्यकर्त्यांना आहे की अजूनही अंगामध्ये अशा अजून 10 हिरे आहेत ते त्यांचे पुरस्कार आपल्याला देता येतील. आणि एखादं घर जेव्हा चालतं तर ते चुकीच्या वागणाऱ्यांच्यामुळे नाही, व्यसनाधीनता असणाऱ्यांच्यामुळे झालं. घरामध्ये एक जरी करता पुरुष चांगला असेल तरी घर चांगलं चालतं. तसंच गावाचं आहे, गावामध्ये चांगले लोक आहेत, सज्जन शक्ती आहे, त्यांच्यावर गाव चालतं. आणि मग गावातल्या अशा सगळ्या मानबिंदू असलेल्या, भूषण असलेल्या नागरिकांचा सत्कार करावा. एक मध्ये वेळ अशी आली की आता पुरस्काराचं नावच नाही, चर्चा सुरू झाली नावांची 8 दिवस. आणि त्यामध्ये एक नाव आलं भावेश मडवी. आता आपल्या वयाचं आहे, आपल्यामध्ये असतो आणि अनेक जण म्हणाला भावेशने काय काम असं केलंय. लक्षात असं आलं की भावेश आपल्यात असतो म्हणून आपल्या त्याची महती आपल्याला माहिती नाही. भावेशच्या बद्दल माहिती घेतल्यावर लक्षात असं आलं की आपल्या गावात एक नॅशनल खेळाडू राहतोय आणि तो भावेश आहे, धावपटू आहे. त्याने आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलेलं बाहेर जाऊन, आणि म्हणून त्याला पुरस्कार दिला पाहिजे. तो पुरस्कार आपण दिला. आम्हाला आमच्या गावाकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे, त्याकरता अंगाभूषण पुरस्कार आहे. अंगामध्ये गावदेवीचा सप्ताह चालतो, साईबाबांची पालखी चालते, संतोषी मातेची यात्रा भरते. आपण ज्या प्रांगणात बसलोय तिथे 3000 विद्यार्थी 60 गावांमध्ये शिकतात. नवरात्रीचे उत्सव होतात, घरोघरी गणपतीचे उत्सव होतात. सगळे जातीपातीच्या, धर्माच्या पलीकडे जाऊन सगळे एकत्र राहतात. आम्हाला आमच्या गावाकडे बघण्याची दृष्टी अशा पद्धतीने दिली पाहिजे. हा एक संस्कार या कार्यक्रमातून आपण घ्यावा, एवढाच यामागचा उद्देश आहे. आज आपण ज्यांना पुरस्कार देणार आहोत ते राजूभाऊ चौधरी. आपल्याला माहिती आहे राजू भाऊने एक मोठं काम हातात घेतलेलं आहे. महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, अप्रतिम मंदिर बांधलेलं आहे. एका खेड्यातल्या माणसाला शिवाजी महाराजांचं मंदिर बांधावं असं वाटतं. कोणाचीही मदत नाही, आर्थिक स्थिती नाही, आणि आपली 1, 2 एकर 4 एकर जागा त्या कामाकरता दिली आहे. आणि शिवाजी महाराजांचा विचार आणि आचार सगळ्या समाजाला समजावा त्याकरता ते श्रद्धा केंद्र प्रेरणास्थेत्र राजूभाऊंनी उभं केलं. हे आमच्यासाठी भूषण आहे. दुसरे आमचे सत्कार मूर्ती आहेत अंगाभूषणचे सुभाषजी बसरकोट सर.
याच शाळेमध्ये ते सेवानिवृत्त झालेले आहेत. खरं तर त्यांचा आणि माझा संबंध हा खूप जुना आहे. ते अंगावला 75 साली आले, मला शिकवायला होते. मी त्यांचा विद्यार्थी आहे. काही काळाने ते आणि मी सहकारी बनलो. या शाळेत आम्ही दोघं नोकरीला लागलो. खरं तर दिसायला लहान आहेत सर, उंचीने कमी आहे, पण मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं त्यांचं कर्तृत्व आहे. आणि अशा कर्तृत्ववान माणसाला पुरस्कार देण्याचं आजचं आमचं भाग्य आहे. सगळ्या सेवानिवृत्तीनंतर एक खेडेवाडी जातात, आस्थेने चौकशी करतात, मुलगा कसा करतो, काय करतो, मुलगी काय करते, तुम्ही कसे आहात, असं हे गावागावात ते जाऊन त्यांना चैन पडत नाही. ते जरी राहायला कल्याणला असले तरी मनाने ऐकलेच असतात ग्रामीण भागामध्ये. आणि मग अशा प्रकारे समाजातल्या जे विशेष काही करतात समाजासाठी यांचा सत्कार करावा हा त्यामागचा उद्देश आहे. राणेसाहेब आम्ही भिवंडीजवळ राहतो, त्यामुळे आम्ही सगळे अनुभव घेतो. लव्ह जिहादचे घेतो, लँड जिहादचा अनुभव घेतोय, गो हत्येचे अनुभव घेतोय. आणि या संघर्षातून अनेक आमचे संघाचे कार्यकर्ते असतील, विश्वहिंदूचे असतील, बजरंग दलचे कार्यकर्ते असतील, प्राणाची बाजी लावून या सगळ्या कामामध्ये ते झोकून देत असतात. आणि म्हणून या समस्येला तोंड देताना आपल्यासारखं एक नेतृत्व आम्हाला आधार वाटायला लागलं. आणि म्हणून जाणीवपूर्वक आम्ही आग्रहपूर्वक आपणाला विनंती केली की आपण या कार्यक्रमाला होते म्हणून द्या. आणि आपण इतक्या सहज त्याला होकार दिला की आम्हाला फार मागे लागावं लागलं नाही. पहिल्या भेटीतच तुम्ही आम्हाला होकार दिला. आणि मग अशा पद्धतीने या आमच्या तालुक्यात पोलीस प्रशासन आहे. गणेशपुरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आम्ही येतो. इथले PI सोनावणे साहेब सुद्धा आम्हाला खूप कॉपरेटिव्ह आहे. SP साहेब पण सगळ्या गावामध्ये आम्हाला मदत करत आहेत. आणि मग आता पोलिसांची सुद्धा, प्रशासनाची आणि सरकारची सुद्धा मानसिकता बदललेली आहे. परंतु हिंदूने जागृत राहण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक हिंदूने सजग राहण्याची आवश्यकता आहे. तरच अशा कार्यक्रमातून जेव्हा आपल्याला असे मान्यवर भेटतात, सन्माननीय व्यक्ती भेटतात, ते जेव्हा आपल्यासाठी वेळ देतात, तेव्हा आपलंही कर्तव्य आहे की आपण समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी दाखवली पाहिजे. आयोजकांनी मला इथे प्रस्तावना मांडण्याची संधी दिली. मी आयोजकांचे मनापासून धन्यवाद मानतो. 1975 साली 19 जानेवारीला मी अनगावला आलो. लहानपणापासूनच खाली वाकून काम करायची सवय. माझं एक बरं झालं, मला दिवाळी मोठा केलाच नाही. मी लहानच राहिलो. आणि लहान असणं केव्हाही चांगलं. तुकाराम महाराज म्हणतात ना, लहानपण देगा देवा. मला ती म्हणायची गरज वाटत नाही, कारण मी लहानच राहिलो. मजा येते लहान व्हायला, मजा येते, लहान असण्याला मजा येते. शालेय शिक्षण अनगावला झालं. त्यानंतर आणि महाविद्यालयीन शिक्षण BAN कॉलेज भिवंडीला झालं. भिवंडीला आमचे मित्र राऊत सर, जे आता नाही, काळाने त्यांना हिरावून नेलं, तसे माझे बरेच मित्रांची आठवण होते मला. कैलासवती बुधाजी पाटील, त्यानंतर उद्धव जाधव, त्यांचे बंधू इथे बसलेले आहेत, किशोर जाधव, त्यानंतर मनोज कांबळे, अशी बऱ्याच जणांची नावं मला आठवतात. त्यांना काळाने जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला या उक्तीप्रमाणे त्यांना नेलं. काही जणांचा उल्लेख माझ्याकडनं येणार नाही, त्यामुळे तुमची माफी मी आधीच मागतो, कारण मी अनुभव असल्यामुळे मी किती लोकांची नाव घेऊ. शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे फडक्यावर जिथे राहतात त्याच्यासमोर गांधी योजनेतून चरखे आले. त्या चरख्यात कापसापासून सूत काढण्यासाठी मी जायचो. त्यामुळे दिवसाला 2 रुपये मिळायचे. कापसापासून सूत काढायचं, त्याची लढी, सूत बनवून ती लढी बनवायची, इंग्लिश 8 चरखी, आणि दिवसाला 2 रुपये मिळायचे आणि महिन्याचे 60 रुपये मिळायचे. आणि असे पैसे, ती मेहनत मला लहानपणापासून, ती सवय मला लहानपणापासून होती. त्यानंतर सुरेश तात्यांची राईस मिल होती अनगावच्या नाक्यावर. आमचे गणपत देसले तेव्हा मॅनेजर होते, आमचे साहेब होते, आणि मी तिथे हिशोबाचं काम करायचो. तिथे मी 200 रुपये दरमहा पगारावरती मी काम केलं. नंतर हे सगळं करत असताना गावामध्ये अनेक उपक्रमाचे संस्कार माझ्यावरती झाले. मी जो काही मोठा तुम्हाला थोडाफार दिसत असेल लांबून, तो फक्त या झालेल्या संस्कारांमुळेच आहे. गावामध्ये तेव्हा कीर्तन व्हायचे, हल्ली कीर्तनाविषयी राहिलेलं नाहीये.
त्यानंतर गावात एक फार सुंदर भजनी मंडळ होतं. फडके डॉक्टर फार सुंदर गायचे, बाबा बेहरे, त्यानंतर गोविंद भिडे, कैलास ससी अतिशय उत्तम झांज वाजवायचे. आमचे लेले शिपाई श्रीधर लेले ते जेव्हा अंगाच्या शाळेची बेल द्यायचे, ती बेल सुपेगावच्या पर्यंत ऐकायला जायची. ते घरातून निघाले की लोक घड्याळ लावायची, इतकं ते कामावर त्याच्या वेळेत पंक्च्युअल होते. अशी कितीतरी नाव आपल्याला घेता येतील. या भजनी मंडळामध्ये मी एकटाच शाळकरी मुलगा असायचो आणि ती गाण्याची आवड मला या भजनी मंडळामुळे लागली. घरात वीज नसल्यामुळे मी अभ्यासाला अनेकांच्या घरी गेलेलो आहे. अगदी मी चिंचेच्या झाडावर, आपण ज्याला काय माचण म्हणतो किंवा पेंडा टाकून आपण जिथे बसतो त्या ठिकाणी मी अभ्यास केला. किशोर जाधव हे माझ्या वर्गात होते, इथे बसलेले आहेत माझ्यासमोर, अंगावच्या नाक्यावर राहतात ते. आणि त्यामुळे मी अनेकांच्या घरी जात असे अभ्यासाला. इथे प्रमोद जोशी, त्यानंतर त्यांची मिसेस मम्मा जोशी, त्यांची मुलं, आम्ही सगळे एकत्र अभ्यास करत असू. तिथे राजपूतांचं घर आहे, राजपूतांच्या घरी मी अभ्यासाला जायचो. तात्यांची माडी तर एक संस्कार केंद्रच होतं, तिथे मी अभ्यासाला जायचो. दिवाळीमध्ये मी अभ्यास केलेला आहे. या सर्वांचे मी आभार मानत नाही, त्यांच्या ऋणात मी राहणं पसंत करतो. मला पोहायला शिकवणारे कुंटे सर, त्यानंतर खुर्द अण्णा म्हणजे विनायक खुर्द आणि अनंत खुर्द यांचे वडील, ते आता हयात नाही आहेत, त्यांचे उपकार मी स्मरतो. माझ्या शेजारीच राऊत आपल्या सुरेश दादांचं घर असल्यामुळे ते एक संस्कार केंद्र होतं. त्याच्या आधी राऊतवाडीची आठवण सांगतो. तिथे 1 रुपया किलो मी टोमॅटो आणायचो. ते आता बी मिळत नाही. 1 रुपयाच्या 1 किलोमध्ये फक्त 4 टोमॅटो बसायचे. त्या 4 टोमॅटो, त्यातला 1 टोमॅटो घरी येईपर्यंत मी फस्त करायचो आणि आईच्या हातचा मार खायचो, कारण भाजीला ते कमी पडायचे. तर अशा अनेक गोष्टी मला, म्हणजे मी अनेक रात्री बोलू शकतो अंगाव आणि अंगाच्या परिसराबद्दल, पण मी ते करणार नाही. मी वेळेचं भान ठेवणार आहे. हे जे कार्य आहे, ह्या कार्याचा दीपक पाटील यांनी प्रज्वलित केलेला आहे. मी हा दावा करणार नाही की त्यांनी प्रज्वलित केलेल्या ह्या ज्योतीच्यामुळे जगातला सगळा अंधकार नाहीसा होणार, पण हा दावा निश्चित करेल की जगातला सगळा काळोख जर एकत्र आला तरी त्यांनी पेटवलेल्या ज्योतीच्या प्रकाशाला नाहीसा करू शकणार. आणि म्हणून त्यांचं आणि त्यांच्या सहकार्यांचं सगळ्यांचं मी कौतुक करतो आणि थोडीशी खंतही व्यक्त करतो. खंत याच्यासाठी की पुरस्कार देताना फक्त अनगाव भूषणच पुरस्कार देतात, मग खंत मनामध्ये अशी आली की आमचा जन्म अनगावमध्ये का झाला नाही. जर आम्ही अनगावमध्ये जन्माला आलो असतो तर कदाचित आम्हालाही पुरस्कार मिळाला असता. आज आपण या ठिकाणी कुंभमेळ्याच्या शेवटच्या 2 दिवसाच्या ह्या वेळेमध्ये अनगाव गावात आपण एकत्र आलेलो आहोत. आणि दुसरा योगायोग असा की नितेशजी आणि मी आम्ही दोघांनी एकाच दिवशी कुंभमेळ्यामध्ये स्नान केलेलं आहे. 15 तारखेला तेही प्रयागराजला होते आणि 15 तारखेला मीही प्रयागराजला होतो. आमची एअरपोर्टवर भेट झाली. जेव्हा गेलो संगमावर तेव्हा माहीत झालं की ते आलेले खऱ्या अर्थाने आपल्याकडे जे उपस्थित आहेत या सगळ्यांच्या आस्थेचा प्रश्न आहे. आणि म्हणून या देशामध्ये कालपर्यंत 60 कोटी लोकांनी प्रयागराजला जाऊन संगमावर गंगा स्नान केलेलं आहे. खऱ्या अर्थाने हा सनातन धर्माच्या विचारांचा विजय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. जय श्रीराम, जय श्रीराम. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, मला काही राजकारण करायचं नाही, परंतु केदारनाथला जरी आपत्ती आली तर ती आपत्ती दूर करण्यासाठी प्रधानमंत्री नसतानाही मोदीजींना जावं लागलं होतं. सोमनाथच्या मंदिराला भव्य रूप जरी द्यायचं असेल तिथेही पुढे मोदीजींना घ्यावं लागतं. काशी विश्वेश्वराच्या कॉरिडॉरला भव्य रूप देतानाही मोदीजींना पुढे घ्यावं लागतंय. आणि 530 वर्षाची आपली प्रतीक्षा जी रामलल्लाच्या मंदिराची, त्याच्यासाठीही मोदीजींनाच पुढे यावं लागतं. जय श्रीराम, जय श्रीराम. अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन झालं, रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली. मी अतिशय जबाबदारीने सांगतो, त्या ठिकाणी रामाच्या मंदिराचं उद्घाटन झालंच,
रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही झाली, पण खऱ्या अर्थाने देशातल्या 140 करोड जनतेच्या आस्थेची स्थापना त्या ठिकाणी झाली. हा आपल्यासाठी निश्चितपणाने आनंदाचा क्षण आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून विचार घेऊन आपण सगळ्यांनी आचरण करण्याची आवश्यकता आहे. आपले मेंदळेजी या ठिकाणी आलेले, त्यांनी आपल्याला वक्फ बोर्डाच्या बाबतीत माहिती दिली. आपल्या इथे बसलेले काही लोक असतील ज्यांनी आपल्या विचाराच्या विरुद्ध मतदान केलं असेल. आपल्याला तर क्युरिओसिटी असली पाहिजे की त्या वक्फ बोर्डावर ते सदस्य म्हणून आहेत, नेमकी काय भूमिका मांडलेली आहे याची माहिती करून घेण्याची आवश्यकता आहे. विचार आणि आचरण याच्यामध्ये फरक असायला लागतो. आपल्या विचारांमध्ये आचरणांमध्ये समानता असली पाहिजे. आणि म्हणून भविष्यामध्ये या गोष्टींना आपण बोध घेण्याची निश्चितपणाने आवश्यकता आहे. दोन्ही सत्कारमूर्ती या ठिकाणी बसरकोट सर माझ्या वर्गात होते. मला आज माहीत पडलं वर्गात म्हणजे मी आर्ट्सला होते, ते सायन्सला होते. मला त्याने आता सांगितलं हळू की आपण एकत्र कॉलेजला होतो, तुम्ही आर्ट्सला होते, मी सायन्सला होतो. मी भिवंडी कॉलेजमध्ये शिकलेली मुलं कशी होतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. ते आज अनगाव भूषण झाले आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, मला मोदीजींच्या आशीर्वादाने, देवेंद्रजींच्या आशीर्वादाने देशामध्ये जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. हे खऱ्या अर्थाने भिवंडी कॉलेजचं यश आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि असं असतं तरी त्यांचं कार्य कमी आहे का? नाही. त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य केले आणि खऱ्या अर्थाने या कार्याची पोचपावती काय असेल तर रिटायर झाल्यानंतर त्यांना पुरस्कार देणं, याचा अर्थ त्यांनी खरोखरच उल्लेखनीय कार्य केलेलं आहे ही त्यांच्या कार्याची खऱ्या अर्थाने पोचपावती आहे. इथे उभ्या उभ्या त्यांनी आपल्याला सगळा परिसर फिरवून आला आणि इकडे बसलेले अनेक लोक असतील, त्यांच्या प्रभावामुळे कदाचित त्यांना मार्गदर्शन मिळालं असेल आणि त्या मार्गदर्शनातून त्यांनी स्वतःचं करिअर घडवलं असेल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज त्यांचा पुरस्कार हा असला आणि इकडे राजू चौधरीचा पुरस्कार असला. राजूने सांगितलं की माझा सन्मान नाही, माझ्या सगळ्या सहकार्यांचा आहे. त्यांनीही सांगितलं माझा सन्मान नाही. मी हा सन्मान ह्या दोघांचा नाही, हा खऱ्या अर्थाने ह्यांच्या विचारांचा सन्मान. विचार काय तर आपण नेहमी भाषणामध्ये सांगत असतो, जो 35 किलोची तलवार आपल्या कमरेला बाळगतो त्याचं नाव येसाजी. 2000 सैनिकांशी एकटा लढतो त्याचं नाव बाजी. आपल्या शत्रूच्या छावणीत शिरून शत्रूच्या छावणीचा झेंडा कापून आणतो त्याचं नाव धनाजी. आणि 8 तासामध्ये दिल्लीवरून घोडा पुण्यापर्यंत जो दौडत आणतो त्याचं नाव संताजी. आपला हात तुटला तरी आपल्या हाताला, तुटलेल्या हाताला आपल्या डोक्याचा शेळा बांधून आपल्या विरोधकांशी लढतो, दुश्मनाशी लढतो त्याचं नाव तानाजी. आणि जो ठाण्या वाघाला उभा चिडून त्याचे 2 भाग करतो त्याचं नाव धर्मवीर संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन जो स्वराज्याचं तोरण बांधतो, हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती महाराजांच्या नावाची प्रेरणाच नाही पुऱ्या महाराष्ट्राला मिळाली म्हणून ज्या राजेंद्रांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातलं पहिलं उभं केलं त्याचं कॅटलॉग बघितलं नाही त्याची. छत्रपती महाराज आपण भारतात गेल्यानंतर पूर्वी 100-150 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांना विनंती करू, त्यांना आग्रह करू त्यांनी यावं म्हणून. त्यांनी परवानग्या घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि परवानगी मिळाल्या तर मी 100% मुख्यमंत्री या ठिकाणी येतील याच्यासाठी प्रयत्न करणार, या बाबतीत काही शंका नाही. म्हणून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची शिदोरी येणाऱ्या तरुण पिढीला व्हावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्या चितावाताने संस्कार केले त्या संस्काराची शिदोरी तिथे येणाऱ्या भावी पिढीला मिळावी याच्यासाठी खऱ्या अर्थाने हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या
विचारांचं मंदिर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मी राजू चौधरी यांना निश्चितपणाने धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने दीपक पाटील यांनाही धन्यवाद देतो की अतिशय असे चांगले मोहरे आपण आज घेऊन त्या दोघांचा सन्मान केला. भविष्यामध्येही आपल्यापैकी ज्यांना या ठिकाणी पुरस्कार घ्यायचा आहे त्यांनीही प्रेरणा घेऊन अशाच प्रकारे समाजोपयोगी काम करावं. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना माझ्या समोर बसलेल्या शुभेच्छा देतो आणि मंत्री महोदय नितेशजी राणे यांना धन्यवाद देतो. तुम्ही आमच्या भिवंडी नगरीत आलात, आमच्या भिवंडीकरांच्या आमंत्रणाचा स्वीकार केला. निश्चितपणाने आम्हाला अभिमान आहे तुम्ही आज भिवंडीत आहात. मी जरी आता या लोकसभेचा खासदार नसलो तरी आमच्या तमाम जनतेच्या वतीने या भिवंडी नगरीमध्ये आपलं मी स्वागत करतो आणि निश्चितपणाने आपल्याला आग्रहाची विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या भिवंडी शहराकडे महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं आपला आशीर्वाद कायमचा या भिवंडी शहरावर आणि ग्रामीणवर राहावा अशा प्रकारची आग्रहाची विनंती करतो. परत एकदा दोघांचं अभिनंदन करतो. दीपक पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं कौतुक करून माझे 2 शब्द संपवतो. आणि असंख्यापासून जी माझी इच्छा होती की मला भिवंडीला जायचं आहे आणि काही हिंदू समाजाशी काही गोष्टी बोलायच्या आहेत, ती माझी इच्छा दादा वेदकांमुळे आणि दीपक पाटलांमुळे ती पूर्ण झाली. ह्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानतो. इथे येण्याची इच्छा काही महिन्यापासून मनामध्ये होती, कारण का इथे जास्त हिरवे साप वळवळतात असं कानावर वारंवार येत होतं. शेवटी आम्ही त्या पद्धतीचे कार्य आहोत ज्यांना तुम्ही अगर पाकिस्तान मध्ये जाऊन उभं केलं आणि सांगितलं की इथे भगवा झेंडा लढवा तर त्याच्यातले आम्ही लोक आहोत. आम्हाला जिथे सगळं काय भगवमय आहे तिथेला जाऊन मजा येत नाही. ते आपलेच लोक आहेत, तिथे जय श्रीराम म्हणून फायदा काय, सगळं काय भगवमय. पण अशा जागी जाऊन हिंदुत्वाचा झेंडा लढवायचा जिथे हे हिरवे साप जास्त वळवळ करतात, हिंदूंना दाबण्याचा प्रयत्न करतात, तिथे जाऊन जरा काही गोष्टी त्यांना कानापर्यंत पोचल्या पाहिजे. म्हणून आवर्जून दादांचा आणि दीपक पाटलांचं मी अभिनंदन आणि धन्यवाद केलं. धन्यवाद. संधी तरी मिळाली हिशोब चुकते करण्याचे, नाही तर संधी बघत होता अरे कोणतरी बोलवा, नाहीतरी उद्धवून भिवंडीच्या त्या नाक्यावरून उभं राहून 2 गोष्टी सांगणार होतो जरा त्यांना शुक्रवारच्या दिवशी. फार वळवळ आहे तुमच्या भिवंडीमध्ये. थोडा काही गोष्टी त्यांना आठवणीत करून द्यायच्या आहेत की आता ही जी वळवळ आहे ना, आता थोडी कमी करा. हा तुमचा अब्बाचा पाकिस्तान नाही. आता या राज्यामध्ये या हिंदू समाजाने, महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने एक हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडलेलं आहे. आमच्यासारखे असंख्य भगवादाऱ्यांना आज सत्तेमध्ये बसवलेला आहे. म्हणून यापुढे जास्त भिवंडीमध्ये वळवळ केली तर फक्त जरा आमची आठवण करून द्या. त्यांना परत कसं शुक्रवारी त्यांचा गॅस सिलेंडर उभा येतोय आम्ही बघतो. जय श्रीराम. कारण का ज्या देशात आम्ही राहतो, ज्या राज्यात आम्ही राहतो ते हिंदू राष्ट्र आहे हे कोणी विसरले. भिवंडीमध्ये हिंदूंची संख्या कमी असली, आमच्या देशामध्ये हिंदू 90% राहतात. हे या जिहाद्यांनी विसरू नये, हे आठवण करून देण्यासाठी पण आज भिवंडीमध्ये आलेलो आहे. म्हणून माझ्या भिवंडीमध्ये राहणाऱ्या हिंदू समाजाला मी सांगेन, तुम्ही कसलीही चिंता करू नका, घाबरू तर बिलकुल नका. काय चिंता करायची गरज नाही. आम्हालाही बघायचं आहे कसं वळवळ करतात.
आता सरकार म्हणून आम्हाला बघायचं आहे हे त्याला ठणकावून सांगण्यासाठी पण तुमच्या भिवंडीमध्ये आलेला आहे. खरं म्हटलं तर थोडं जरा अजून 4-5 दिवस दीपक थांबला असतं ना तर रोजा चालू होणार होता. लवकर बोला पीक भाईचारा ही जी काही नाटकं आम्हाला ऐकवलं जातात, मग गेल्या वर्षीच्या गणेश चतुर्थीच्या वर्षी मिरवणुकीवर जेव्हा आमच्या गणेश भक्तांवर आणि आमच्या गणेश बाप्पाच्या मूर्तीवर जेव्हा दगडी मारली गेली तेव्हा हे सर्व धर्म समूहावाले भडवे गेले कुठे होते हा प्रश्न पण विचारायला झालेला आहे. कुठे गेलेले तेव्हा? कशी हिंमत झाली? सर्व धर्म समूह आहे ना देशात. जो नियम तुमच्या ईद आणि मोहरमच्या मिरवणुकीला लागतो तोच नियम आमच्या गणेश चतुर्थी आणि रामनवमीच्या मिरवणुकीला नाही लागला पाहिजे का? काय वेगळे नियम आहे? या देशामध्ये आमच्यापेक्षा आमच्या दादा वैदिकांनी असंख्य उन्हाळा पावसाळे पाहिले आहेत. दादांनी सांगावं अशी एक ईदची किंवा मोहरमची मिरवणूक मला सांगावी. आमचे पत्रकार मित्र आहेत समोर. एक अशी ईद आणि मोहरमची मिरवणूक दाखवावी जिथे आमच्या हिंदू समाजाने जाऊन तिथे दगड मारला असेल आणि त्याच्यामध्ये वैद्य आणला असेल. एक अशी मिरवणूक दाखवावी. कुठेच भेटणार नाही तुम्हाला. एक पण कानावर येणार नाही. मग जेव्हा आम्ही तुमचे सगळे नियम पाळतो, तुम्ही जो काय चाल ईद आणि मोहरमच्या वेळी जो काय रस्त्यावर धिंगाणा घालता, कुठलाही नियम पाळत नाही, तेव्हा आम्ही अगर तुम्हाला काय बोलत नाही तर आमच्या गणेश चतुर्थी आणि हनुमान जयंतीच्या वेळी तुम्ही जे काय दगड मारण्याचा जो कार्यक्रम करता आणि जी काय स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करता, मी वर्षी तुम्हाला सांगतो ह्या वर्षीच्या कुठल्याही हिंदू सणाच्या एक सणावर तुमचा दगड येऊन दे आणि महाराष्ट्रामध्ये जो तांडव होतो त्याचाही अनुभव तुमचा पाकिस्तानमध्ये बसलेला जो बाप आहे ना तो घेऊन जाईल. तुला एक दगड येऊन दे. काही समजा, धमकी समजा, चेतावणी समजा, काही समजा, तुमच्या जे काही कुराणमध्ये लिहिले ना ते समजा, मला फरक पडत नाही, पण एक दगड येऊन दे. सरकार आमचं हिंदुत्वादी विचारायचं आहे. या सरकारमध्ये तुमची मस्ती चालणार नाही. या भिवंडीचा मध्ये तर मुळीच चालणार नाही. माझ्या सर्व समस्त हिंदू समाजाला मी सांगेन तुम्ही कसली चिंता करू नका. हे जास्त अगर गोळा होत असतील ना आम्हा लोकांना फक्त कळवा. असे आडवे तिडवे दांडे लागतील ना पण टायगर बॉम्ब लावायला पण जागा राहणार नाही. प्रशासनाला पोलिसाला माहिती आहे कोण सत्तेमध्ये आहे. प्रशासनाला पोलिसांना माहिती आहे कोण गृहमंत्री बसलेले आहेत. प्रशासनाला पोलिसांना माहिती आहे हिंदुत्वाचा विचाराचा एक मुख्यमंत्री राज्यावर बसलाय. ही नाटकं आता महाराष्ट्रामध्ये चालणार नाही, बिलकुल चालणार नाही. म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, या लव्ह जिहाद आणि लँड जिहाद, ही भिवंडीमध्ये ही जी वळवळ सुरू आहे, माझ्या बजरंग दल आणि माझ्या विश्व हिंदू परिषद आणि संघाच्या माझ्या सर्वच कार्यकर्त्या सहकार्याने सांगेन माहिती गोळा करा, जमा करा, आमच्यापर्यंत पोचवा. हीच ती वेळ आहे. हीच ती वेळ आहे ह्यांची मस्ती उतरवण्याची. हीच ती वेळ आहे या जिहादांना एकदाच आपला अब्बा पाकिस्तान मधला दाखवण्याची. हीच ती वेळ आहे. तुम्ही आता अगर हार मानलात, आता अगर हिंमत दाखवली नाही तर मग कधी हिंमत दाखवणार? जेव्हा या दाढीवाल्यांचे सरकार येईल तेव्हा. ते तर कधी काही येत नाही. आम्ही बसतोय ते काही येणार नाही. कितींदा पण बोंबे वाजवले, 5दा वाजवा 10दा वाजता, काही येत नाही. तो का आता ऐकत नाही तुमचं. किती डोंगरवरती करा काय फरक पडत नाही. असं आहे, काय फरक पडत. आता हा हिंदू समाज महाराष्ट्रातला हा जागा झालेला आहे, त्याला कळलेला आहे. आम्ही अगर एकत्र राहिलो नाही, एकजूट दाखवली नाही तर हे आमच्या घरात जसं आता मिरवणुकीवर दगड मारतायत आमच्या देवदेवतांवर, उद्या आमच्या घरातली पूजा आम्हाला करायला देणार नाही. हे चित्र हिंदू समाजाच्या समोर आता गेलेलं आहे.
हे चांगल्या पद्धतीने जाणीव झाली आहे की हिंदू समाज म्हणून अगर आपण जागे राहिलो नाही तर भिवंडीमध्ये हे लोक आमचं जगणं मुश्किल करून टाकतील. कित्येक वर्ष अगोदर तुम्हा लोकांना भिवंडी करायला माहिती असेल, काही जुने जाणकार लोक असतील तर एकदा रजा अकॅडमीचं एक कुठली मोठी मिरवणूक तुमच्या भिवंडीमध्ये निघालेलं ना. काय झालेलं त्या मिरवणुकीमध्ये? रजा अकॅडमीच्या दहशतवादी संघटना आहे. विचारा आमच्या पोलीस बांधवांना, डिपार्टमेंटमध्ये त्याची नोंद आहे. 2 आमच्या कर्तबगार पोलिसांना हे लोकांनी मिरवणुकीच्या निमित्ताने मारून टाकलेलं. बरोबर आहे की नाही? ही यांची हिंमत, ही यांच्या करंटपणा हा यांचा. अहो यांच्या धर्मासमोर ना कोणालाही मोजत नाही. जरा कुठलाही मुसलमान कुठलाही विचारवंताला माझ्या या व्यासपीठावर बोलवा, त्याला विचारायला काय कुराणमध्ये लिहिलंय, इस्लाममध्ये काय लिहिलंय, त्याला माझ्या समोर बोलायला सांगा. त्यांच्या इस्लाममध्ये लिहिलंय त्यांच्या त्या देवताच्या शिवाय, त्यांच्या डोक्या उपरवाल्याच्या शिवाय दुसरं कोणालाही मोजायचं नाही. या तर तुम्ही मुस्लिम व्हा, या मुसलमान व्हा, या तर तुमचं आम्ही धर्मांतर करून घ्या, नाहीतर तुमच्या सगळ्यांची त्यांच्या नजरेत काही किंमत नाही. तुम्ही आणि आम्ही सगळे काफिर आहोत, त्यांच्यासाठी काफिर. याचा तुमचा धर्मांतर करून घ्या, नाहीतर तुम्हाला संपून टाका. हा एक कलमी कार्यक्रम आहे. या गोष्टी तुम्ही कधीतरी कळल्या पाहिजे की आजूबाजूला तुमचा काय धोका आहे. अहो ताकद दाखवण्याची ही वेळ आहे. सरकार म्हणून, प्रशासन म्हणून अगर तुमच्या बाजूला आम्ही उभे असू आणि हे जिहादी अगर जास्त वळवळ करत असतील, अहो मला आश्चर्य वाटतं. मी आता गाडीत आमच्या काही चर्चा चालू होते, आमचे दीपक पाटील माहिती देतो, एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला प्रोटेक्शन घ्यायला लागलं, दुसऱ्याला प्रोटेक्शन घ्यायला लागलं. आपण तर सरकार असताना प्रोटेक्शन घ्यायला लागतं. अहो आमचं सरकार असताना त्या लोकांना प्रोटेक्शनची मागणी करायला पाहिजे. तर या सरकारचा अर्थ आहे, तर या सरकारचा अर्थ आहे. अहो आपलं सरकार असताना अगर त्यांची दहशत, जिहादाची दहशत असेल तर मग आम्ही सरकारमध्ये गोट्या घ्यायला बसलोय का? गोट्या घ्यायला बसलो? दाखवा हिंमत. बसलोय ना आम्ही. काय चिंता करताय? अरे आमदार असताना तुम्हा लोकांना सुखरूप घरी पाठवत होतो. आता तर तुमच्या नितेश राणे मंत्री झाला. आता कसली चिंता आणि आम्ही काय बोलतोय? आम्ही काहीच चुकीचं बोलत नाही, कोणाच्या पोटावर लाथ मारत नाही, कोणाच्या धर्माच्या विरोधात बोलत नाही. आम्ही एवढंच बोलतोय की जो नियम तुम्ही त्यांना लावतात तोच नियम हिंदू समाजाला लावा. की जो नियम हिंदू समाजाला तुम्ही लावताय, आता आमच्या कुठल्याही सणासुदीच्या वेळी आपल्याला 10च्या नंतर लाऊडस्पीकरला परवानगी मिळते. ते काय 10 वाजून 1 मिनिट वाजला बोंगा आपला. आले आमच्या इकडे बोल विचारायला. ठीक आहे, आम्ही ऐकतो, कुठला नियम पाळायचा आम्हाला तोडायचा नाही. या देशामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच संविधान मानतो. हे काही ते शरिया कानून आम्ही मानत नाही. क्या बात है, क्या बात. एक लक्षात घ्या. मग आम्ही अगर एवढे नियम पाळणारे आहोत, आम्ही कुठलाही नियम तोडण्या अगोदर 10 वेळा विचार करतो. सगळे कायदे आम्ही पाळत असू तर मग ह्यांचं काय नाटकं, ह्यांची डीजे बीजेची जी चालू असतात त्याचं काय? कुठलीही एक ह्यांची मिरवणूक कधी 10च्या वेळेत कधी संपते का? 12च्या अगोदर यांचे धिंगाणे बंद होतात का? तर मग जो नियम हिंदू तुम्ही सणांना लावता, या सणांना तुम्ही का लावणार नाही? आत्ता लागणार. आत्ता तुम्ही बघा, आता बघा ओरसची त्यांची जी उरुसची मिरवणूक, ईदची मिरवणूक बरोबर 9:55 कशी बंद होते हे तुम्ही उदाहरण बघा. आता सगळ्या गुंडाळून जायला लागेल. जे काय घातलेलं असतं ते जाऊन दे, महिला आहे ते. गोरक्षकांना त्रास देतात पोलीस. थांब जरा, टप्प्याटप्प्याने येतो. तू मुद्दे लिहून दे बाबा. मी तू मुद्दे वाचून बोलणारा नाही. निवेदन दिलंय साहेब, ते बघतो नंतर. म्हणून मी नियम आम्हाला सगळ्यांना समान लावा, आमचं एवढंच म्हणणं आहे. आणि हे लागणार. आता हे देवाभाऊचं सरकार आहे. इथे लाऊडस्पीकर पण
अगर जास्त लाऊडस्पीकर जोरात वाजले तर ते कसे लाऊडस्पीकर बंद करायचे ना, त्याचं सगळं औषध आमच्याकडे आहे, सगळं औषध आहे. हे उगाच त्या मुल्ला मौलवींची आमच्याला नाटक इथे सहन करायची नाही. 5 बार बजाव 5 बार, तर जा ना 10 वाजव जा तुझ्या पाकिस्तानमध्ये 20 वेळा वाजव. माझं काय पडलंय तिकडे, वाजव तिथे जाऊन. आमचं काय पडलेलं? आमच्या इथे कोर्टाचा जजमेंट आला आहे की पहिले तक्रार जाऊन करायची, नाही वाजले तर हातात काढून त्यांच्या हातात तो लाऊडस्पीकर द्यायचे आणि त्याला अटक झाली पाहिजे, असा कोर्टाचा नियम आलाय. सरळ स्पष्ट आहे. काल बघा नाशिक मध्ये काय झालं बघितलं असाल तुम्ही लोक. अनधिकृत मस्जिद होती, आजूबाजूला वाढून पसरून ठेवलेलं सगळं. आमच्या देवाभाऊच्या सरकारने, आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या सरकारने आजूबाजूची सगळं घाण काढून टाकली. रडत बसले, बोंबलत बसले, कोण आले नाही त्या. फोन पण कोणी त्यांचा उचलला नसेल. हे सरकार आता तुमचं एक लक्षात घ्या. आता अगर तुम्ही लोकांनी हिंमत दाखवली नाही, आता अगर हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार आणि हिंदू धर्माचा धाक वाढवला नाही तर मग नंतर तुम्ही उगाच आम्हाला विचारत बसू नका. गौरक्षकाचा उल्लेख त्यांनी केला. 2014 ते 19 मध्ये आम्ही काय बोलतोय, कायदा पाळा एवढंच बोलतोय, जास्त काय बोलतोय. 2014 ते 19 मध्ये जेव्हा आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी एक गौवंश हत्या बंदी कायदा आणलाय की नाही. GR आहे माझ्याकडे, GR. फक्त तो कायदा पाळायचा. ज्या राज्यामध्ये गौ हत्याला अगर बंदी असेल तर कत्तलखाना काय त्यांच्या बापाचा आहे का? हे सगळ्या गोष्टी इथे सतत हे जे काय कत्तलखाने आणि हे सगळे जे काय गौ हत्या इथे होत आहे, आमच्या पोलीस प्रशासनाला सांगेल बाबा तुम्ही आमचेच आहात, आता आम्ही तुमच्या विरोधात नाही. भिवंडीच्या त्या मोर्चाचा उल्लेख तुम्हाला का करून दिला? हे बाबा थांब रे, फोन ठेव रे जरा. त्या मोर्चाचा का तुम्हाला उल्लेख करून दिला? कारण का हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुमच्या युनिफॉर्मकडे पण पाहत नाही, तुम्हालाही मोजत नाही. मग तुम्ही अगर तुमच्या हातात अगर तो कायद्याचा अगर हत्यार असेल, तुम्ही एक पहिल्या लक्षात घ्या, त्या वर्दी घालण्याच्या अगोदर तुम्ही एक हिंदू आहात हे विसरू नका. पुढे तुम्हाला काहीच सांगण्याची गरज नाही, काहीच सांगण्याची गरज नाही. फक्त तो कायदा पाळा. 100% आमच्या राज्यामध्ये, आमच्या या भिवंडीमध्ये त्या गौवंश हत्या कायदा पाळा. तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांकडून मी तुम्हाला मेडल मिळवून देतो हा शब्द तुम्हाला इथे देऊन जातोय. आम्ही अभिमानाने फडणवीस साहेबांना सांगेन की साहेब तुमच्या भिवंडी पोलिसांनी 100% तुम्ही तयार केलेला कायदा पाळलाय. द्या हे लोकांना पुरस्कार, आम्ही तुम्हाला मिळवून देतो. आम्ही तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी या सरकारमधून देतो. सरकार आता आमच्या लोकांचं आहे. म्हणून वारंवार या गोष्टीची आठवण तुम्हाला मी का करून देतोय एक लक्षात ठेवा. आपल्याला काय आता मोर्चे आणि निवेदन देण्याची ही वेळ नाही. होती ती तेव्हा महाविकास आघाडीच्या वेळी, आता नाही. आता तुम्ही तेच लोक, आम्ही लोक सरकारमध्ये आहे. आता अगर निवेदन द्यायला लागलं तर आम्ही काय करायचं? आम्ही कोणाला उत्तरं द्यायची? तुमच्या सगळ्या हिंदू समाजाच्या आशीर्वादामुळे आमच्यासारखे लोक मंत्री बनून आज राज्य सरकारमध्ये बसलेले आहेत. हा श्रेय हिंदू समाजाचा आहे. हे सरकार हिंदू समाजाने निवडून आणलेलं आहे. या गोष्टीची चांगली जाणीव आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. म्हणून हिंदू समाजाचीच सेवा, हिंदू समाजालाच प्राधान्य हे सरकार म्हणून आम्ही देणार आहे. तुम्ही लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. अहो धर्मांतर बघा, तो आता छावा चित्रपट आलाय बा, कौतुक आमच्या पंतप्रधानांनी केलं. काय केलं आपल्या राजांनी? ज्यांचं आपण मंदिरं बनवतोय, चौधरी आमचे मंदिरं बनवताय. आमचे छत्रपती शिवाजी महाराज, आमचे धर्मवीर संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज इस्लामिक आक्रमणाच्या विरोधात केलं. कोणीही त्यांच्या फौजमध्ये, त्यांच्या सैन्यामध्ये कोणीही मुसलमान कोण नव्हता. हे उगाच पिपडी वाजवत आहेत, टेप रेकॉर्डर वाजवत आहेत, उगाच नाटक आहे. महाराजांनी, मुघलांनी जे काय इस्लामिक आक्रमण सुरू केलेलं,
आमच्या जिजाऊ मातेने त्याला आशीर्वाद दिला, त्याला आदेश दिले की हिंदवी स्वराज्याची स्थापना करा, आमच्या हिंदू धर्माला सुरक्षित ठेवा, आणि म्हणून आमच्या शिवरायांनी स्वराज्य स्थापन केला. अहो, आमच्या धर्मवीर संभाजी राजेंचं बघा तुम्ही, चित्रपट बघितल्यानंतर आपण किती कडवट असलं पाहिजे ह्याचं उत्तम उदाहरण ते चित्रपट दाखवून देतात. त्याचं साधंसं नख अर्ध तुटलं, आपल्या आईची आठवण येते, मम्मी बघा म्हणजे नख तुटलं. अरे त्या राजाने 40 दिवस त्यांचे नख छाटले, त्यांचे डोळे काढले, त्यांची जीभ काढली. तो औरंग्या काय त्यांच्याकडून मागत होता? तो औरंग्या फक्त त्याला एकच त्याला सांगत होता, अहो राजे, तुम्हाला हे कुठलीही वेदना होणार नाही, तुम्ही फक्त तुमचा धर्म बदला, फक्त धर्म बदला बोलत होते, फक्त धर्म बदला. आमच्या राजाने 40 दिवस, अहो 4 मिनिटं कोणा लोकांना काही हाल सोसायला होत नाही, तो 4 मिनिटं 4 दिवस 40 दिवस आमच्या राजाने हाल सोसले, पण आपला धर्म बदलला नाही, इस्लाम स्वीकारला नाही. त्या राजाच्या विचारावर जगणारे आपण पाहिजे. अहो, आपल्या हिंदू धर्मासाठी या राजाने अगर आपलं आयुष्य पणाला लावलं, तर तुम्ही हिंदू म्हणून तुमच्या भिवंडीला का वाचू शकत नाही? मी इकडच्या हिंदू समाजाला मला प्रश्न विचारायचा आहे. एवढी मोठी सरकार म्हणून ताकद आज तुमच्या मागे उभी आहे. तुम्ही फक्त तुमचे संघटित पद्धतीने हिंदू म्हणून, धर्म म्हणून तुम्ही त्याला कवच म्हणून बाहेर निघालं पाहिजे. अहो, आमच्या माता भगिनींना अगर हे लव जिहादच्या नावाने अगर हे अडकवत असतील, तुम्ही फक्त त्याचा कार्यक्रम करा. तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी ही नितेश राणेची असेल, हा शब्द तुम्हाला माहिती. एकाला सोडू नका, जो आमच्या हिंदू माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहत असेल, एकाला सोडायचं नाही त्या कार्ट्यांना. फक्त त्यांचा कार्यक्रम करा. आम्ही बसलो इथे सरकारमध्ये. अहो, हिंदू समाजाच्या संरक्षणासाठी, आमच्या हिंदू माता भगिनींच्या संरक्षणासाठी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेलं सरकार लवकरच एक कडक धर्मांतर विरोधी कायदा आमच्या राज्यामध्ये आणणार आहे. आमच्याही पोलीस बांधवांना हातामध्ये मग अधिकार मिळणार आहे की हे कुठलेही जिहादी कायदे कुठल्याही आमच्या हिंदू माता भगिनींकडे अगर वाकड्या नजरेने बघतील, तर आमचे पोलीस मग असा काय कार्यक्रम करतील ना, परत कोण कुठल्या दुसऱ्या महिलेकडे बघण्याची हिंमत पण करणार नाही. मग बघू एकाचे 10 कशी होतात. कारण 10च्या खाली तर थांबतच नाहीत ना. उगाच ते आमच्या शासकीय योजनेचे फायदे घेत नाही. जरा बघा, प्रशासनाला विचारा एका घरात किती गेलेले आहेत. इथे आमच्या लाडली बहीण योजनाची जरा दीपकजी आणि तुम्ही माहिती घ्या, जिल्हाध्यक्ष माहिती घ्या, जरा सुधरा जरा ती यादी. एका घरामध्ये किती फायदे गेलेले आहेत ते जरा यादी तपासा. सरकार आपल्या यादी सुधारून तुमच्याकडे परत पाठवतो. हिंदू समाजाला जास्तीत जास्त त्या लाडली बहिणीचा फायदा कसा मिळाला पाहिजे यावर जरा लक्ष घाला आणि माझ्या हिंदू बहिणींना त्याचा फायदा मिळवून द्या. हिंदू बहिणींना फायदा मिळवून द्या. उगाच एकाच्या नावाने 2-2, 4-4 ठेवतात आणि सगळे जणांना फायदा मिळवून देतात. फायदा घ्यायचा, मोदीजींचा फायदा घ्यायचा, देवेंद्रजींचा फायदा घ्यायचा, आणि मतदानाच्या टायमाला नाही हमको हमारा इस्लाम चाहिए. मग ते योजनेचा फॉर्म भरताना इस्लाम आठवत नाही, तेव्हा धर्म आठवत नाही, तेव्हा मग एकदम लगेच तुम्हाला पटापटा लिहायचं. तेव्हा अरे मोदीजींनी दिलाय. ज्या मोदीजींचा तुम्ही द्वेष करता, ज्या देवेंद्रजींचा, ज्या हिंदुत्वादी विचाराच्या सरकारचा तुम्ही द्वेष करता, त्याच सरकारच्या पैशावर हे लोक आपलं आयुष्य जगत असतील तर कसले कपाळ करांचे येतो. स्वतःच्या धर्माचे जे होऊ शकले नाही ते बाकीचे काय होणार. म्हणून या सगळ्या गोष्टीनं मी मुद्दामून तुम्हाला सांगायला आलेला आहे. मी काय उगाच हवा भरून जाणार नाही. तुम्ही मला भिवंडीच्या माझ्या हिंदू समाजाला जे इथे असतील आणि जे माझं ऐकत असतील, मला तुम्हाला विश्वास द्यायचा आहे की हे सरकार हिंदुत्वादी विचाराचं आहे.
तुम्ही हिंदू म्हणून माझ्या या भिवंडीमध्ये ताट मानाने तुम्ही जगलाच पाहिजे हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या भिवंडीमध्ये आलो आहे. तुमच्या प्रत्येक सण, तुमचा प्रत्येक हिंदू सण हे गाजावाजा करून तुम्ही साजरा करायलाच पाहिजे. यावेळेची नाहीतर तुमच्या गणपती मिरवणुका काढा, मी स्वतः येऊन तिथे उभा राहतो. मला पण बघून दे दगड कुठून येतं, मला पण बघून दे कुठल्या मस्जिदीतून कुठला दगड येतं, मला पण आजमावायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, हे आज जे सरकार आणलंय ते तुमचं आहे, तुमच्या हक्काचं आहे, भगवाधाऱ्यांचं आहे. जो गळ्यात जो भगवा घातलाय ना त्या विचाराचं हे सरकार मंत्रालयामध्ये बसलंय. या सरकारमध्ये अगर तुम्ही हिंदू म्हणून अगर या भिवंडीमध्ये अगर वाढू शकला नाही, ताकद दाखवू शकला नाही, तर मग तुम्हाला कोणाही नंतर विचारणार नाही. एक लक्षात ठेवा, गेल्या वर्षी हे लोकांनी तुम्हाला ट्रेलर दाखवलाय. गेल्या वर्षी तुमच्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर ज्या रस्त्यावर चालणाऱ्या मिरवणूक आहेत त्या लोकांनी दगड मारलेला आहे. तो फक्त एक ट्रेलर होता. एक लक्षात ठेवा, या तुम्ही तीच त्यांची अगर हिंमत वाढवून दिली तर उद्या तुमच्या घरातली महाआरती पण तुम्हाला करून देणार नाही. एवढे या लोकांमध्ये हिंमत वाढणार. आणि मग तुम्ही विचार कराल की आता आम्ही ह्या भिवंडीमध्ये जगायचं कसं. काय झालं त्या बोरवली नावाच्या बाजूच्या गावामध्ये, काय झालं तिकडे? 100% झालं ना, आपले हिंदू सगळे बाहेर निघाले ना. तुमच्यासारखे डोळे झाकून तिथे बसलेले, तुमच्यासारखे सगळे सहन करत बसले. एक दिवस त्या बोरवलीचं नाव बदलून आता अलशाम करून टाकलेलं या कार्ट्या लोकांनी. जिहाद टाकलंय की नाही माहिती आहे तुम्हाला? अलशाम करून टाकलंय. उद्या मग तुमच्या भिवंडीचं नाव पण काढून ठेवलं असेल, कोणते तरी अलबाम अलछाम काहीतरी काढलं असेल, करून टाकतील मग नामकरण. मग बसा टाळ्या मारत, बसा आमच्या नावाची आठवण करत, बसा विचार करत. अरे तेव्हा अगर दादा वेदकांचं ऐकलं असतं, तेव्हा नितेश राणेचं ऐकलं असतं आणि हिंदू म्हणून अगर मी जगलो असतो तर आज मला हा दिवस पाहायला मिळाला नसता. रत्नांचा हार या भारत माता प्रतिष्ठानमध्ये मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. गेले 32 वर्ष आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक अविरतपणे जागरण अंगाव आणि पंचकृषीमध्ये चाललेलं आहे. मंडळी, महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी प्रेरणा घेतली छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून. होय, भारत माता प्रतिष्ठानचंही दैवत आणि प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक छत्रपती संभाजी महाराज आहेत. आणि जिवंत प्रेरणा गेले 32 वर्ष त्यांना कार्यरत करत आहे. आज मला नितेशजींचा हिंदुत्वाचा जहाल, आक्रमक विचार असताना संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवारांची आठवण आली. 100 वर्ष जगातला अलौकिक चमत्कार असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या मार्गक्रमणाला 100 वर्ष पूर्ण करतो. आप सोचो, अगर संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार नहीं होते, संघ का निर्माण नहीं होता, तो भारत देश की क्या स्थिति होगी? विचार करा तुम्ही. त्यावेळेला एका नागपूरच्या सभेत एक तरुण उभा राहिला. होय, मी म्हणतो हे हिंदू राष्ट्र आहे. कोणीतरी विचारलं, कोण म्हणतं हिंदू राष्ट्र? मी केशव बळीराम हेडगेवार म्हणतो हे हिंदू राष्ट्र आहे. आणि मंडळी, आज हिंदुत्व जागृतीची प्रसाद चिन्ह 2025 सर्वत्र आपल्याला पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, संघाच्या मुशीतून आलेले, हिमालयात साधना केलेले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देशाचे प्रमुख झाले आणि देशाच्या परिवर्तनाला प्रारंभ झाला. मोदी है
तो मुमकिन है. मोदी है, देश करवड बदलतोय. आणि म्हणून ती चिन्ह समोर आली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर देशात निर्भयता प्रकट झाली. अब हम मार नहीं खाएंगे, मार देंगे. भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हाणू काठी. भारत माता की जय, भारत माता की जय. जिवंत माणूस आहे, बाकी सगळे गप्प बसले. जोरात टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. सभेमध्ये टाळ्या वाजवायच्या असतात, तो वक्त्याला स्फोरण येतं. आणि म्हणून आज नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यावर देशात सर्वत्र निर्भयतेचा संचार झाला. सिने क्षेत्रातले काही पुढे आले आणि सत्य पुढे आणलं. काश्मीर फाईल, एक विदारक सत्य या चित्रपटाने हिंदू समाजापुढे आणि विरोधकांपुढे आणलं. आनंद ध्येय नावाची शक्ती ठाण्यात उभी राहिली. विलक्षण व्यक्तिमत्व. आनंद ध्येय भाग 1 भाग 2 हिंदुत्वाचा जागर करणारे 2 प्रभावी चित्रपट बाहेर पडले. काल मी भिवंडीमध्ये नितेशजी वैभव माडिकनांच्या जिल्हा सहमंत्री सांगितले मला छावा बघायचा. दुपारी 1 पासून 4 पर्यंत फेविकॉल लावून डोळे मिटले नाहीत. थरारक लढाईची दृश्य, संभाजी महाराजांचा अभिनय बघून थक्क झालो. हा चित्रपट सगळ्या खान बंधनावर मात करून आर्थिक उलाढालीचे उच्चांक त्यांनी निर्माण केले. भारतातल्या सर्व प्रांतातल्या यशयावत तरुणांना त्यांनी प्रेरणा दिलेली आहे. मी सगळ्यांना सांगतो, सहकुटुंब सहपरिवार छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव. जागृती निर्माण केलेली आहे. हिंदू समाज करवट बदलतोय. देशात परिवर्तनाला प्रारंभ झालेला आहे. 370 कलम रद्द झालं. कल्पना केली होती. काश्मीर देशाचा अभिन्न अंग आहे. स्वतंत्र केलं मोदीजींनी. आमच्या सर्वेश मेहरे पुण्याहून आले. माझे पालक आहे. धार गाडी घेऊन मला फिरत असतात ते. अप्रतिम वक्तोडची माहिती आपल्याला संख्यात्मक त्यांनी दिली. टाळ्या वाजवतात. श्रेयसजी आगे बढो. सोशल मीडियाचा प्रचंड अभ्यास. म्हणून मी दीपकजींना विनंती केली, सर्वेजी आले पाहिजेत. नवीन विषय सगळ्यांना भिवंडीकरांना अनुभवकरांना ह्या आक्रमणाचा कळला पाहिजे. विश्व हिंदू परिषदेने आता केंद्रीय मार्गदर्शक मंडळ कुंभमेळ्यामध्ये मंदिर ही आमची शक्ती आहे. प्राचीन भारत मंदिरांशी जोडलेला होता आणि ही मंदिरं स्वतंत्र झाली पाहिजे. सरकारी हस्तक्षेप नाही चालणार. पांचजन्य फुगलेलं आहे की भारतातली सगळी हिंदू मंदिरं ही स्वतंत्र होती. प्रयागच्या केंद्रीय मार्गदर्शक मंडळाच्या संतांच्या बैठकीत एक भीषण विषयावर चर्चा झाली. घटती हिंदू जनसंख्या. हम दो हमारे 25, हम दो हम दो हम दो हम एक. IT क्षेत्रात हम दो. आणि म्हणून संतांनी आवाहन केले, प्रत्येक हिंदू कुटुंबात हिंदू जनसंख्या वाढण्यासाठी, हिंदू धर्माचं रक्षण होण्यासाठी 2 पेक्षा अधिक अपत्य असावी. थांबायचं नाही. आता महिलांनी देखील लक्षात घ्यायचं. 2, 3, 4 संतती हवी घरात, तर या देशाचं धर्माचं रक्षण होईल. निलेशजीने जो विषय मांडला, श्रीराम जन्मभूमी आंदोलनात श्रद्धेय अशोकजी सिंगलांच्या नेतृत्वाखाली संत शक्ती रस्त्यावर आली. 1984 ते 92 आणि पुढे एक विराट आंदोलन सुरू झालं आणि आपण पाहिलं
22 जानेवारी 2024 सगळं विश्व अयोध्येत आलं आणि 500 वर्षांनंतर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र स्वगृही अयोध्येत पुनश्च राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार दत्ताजी होसबोले असं म्हणाले, आज तक भारत पर दिल्ली का आधिपत्य था, वर्चस्व था। अयोध्या में प्रभु रामचंद्र जी के आगमन पर आगे चलकर इस भारत पर अयोध्या का आधिपत्य होगा। बोला जय श्री राम। अयोध्या का आधिपत्य होगा आणि म्हणून देश बदलतोय। कोण कोण प्रयागला जाऊन आले हात वर करा। जगाने आले 60 कोटी हिंदू आणि अन्य बांधव येऊन जात आहेत। मी योगीजींना आपल्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो। एका छोट्या प्रयागमध्ये गेले 1.5 महिना 60 कोटी हिंदू येत आहेत। अद्वितीय स्वच्छता, सुंदर व्यवस्था, कमाल की हमारे योगी जी ने और मोदी जी ने। जगातल्या सगळ्या राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख येऊन गेले, ज्या भारतातले सगळे गणमान्य तिथे येऊन गेले आणि म्हणून भारताची शक्ती संत शक्ती, ह्या संतांशिवाय देश चालू शकणार नाही आणि म्हणून तुम्ही आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणलं पाहिजे।